मुंबईतील धरणांचा पाणीसाठा 10% पोहोचलेला आहे। मुंबईला राखीव साठ्यातून पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तुर्तास मुंबईत पाणी कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मुंबई धरण परिसरात मुसळधार पावसाची अद्यापही प्रतीक्षा आहे आणि मुसळधार पाऊस धरण क्षेत्रामध्ये न पडल्याने धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये घट झालेली आहे। त्यामुळे आता राखीव पाणीसाठ्यातून मुंबईकरांना पाणी पुरवठा केला जाणार आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील एकूण पाणीसाठा 10%वर आल्यामुळे येत्या 2 दिवसात राखीव साठ्यातून मुंबईची तहान भागवण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। मुंबईचा पाणीसाठा 10%पेक्षा खाली आल्यास भातसा व अप्पर वैतरणातील राखीव पाणीसाठा वापरण्याची परवानगी राज्य सरकारने दिलेली आहे। त्यानुसार ऊर्ध्व वैतरणा या धरणामधून 68,000 दशलक्ष लिटर तर भातसा धरणातून 1,13,000 दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा मुंबईला उपलब्ध होणार आहे। मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा आणि भातसा या 7ही धरणांमधील पाणीसाठ्याची क्षमता ही 14,47,363 दशलक्ष लिटर आहे।